काहीच्या हा मग उत्तर द्यायला लागेल कुणाला पण, आणि माईकवरच यायला, इथे येऊनच बोलवणार, इथे बोलून मग उत्तर द्यायला लागेल. चालेल ना? जे गप्पा मारणार त्यांनाच बोलवणार. तो राहील असं नाही माझ्यामध्ये, मागे टाईप करा. गुरुनाथ महाराज की जय. हात जोडा छानपैकी. इथनं पण आवाज नको मुलांचा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमो नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पंढरीनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र महाराज की, सनातन आर्य वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की वंदे वंदे वंदे. जय जय राम, जय जय राम. पेटीचा आवाज कमी आहे ना? माईक खाली गेला तर पडतो. हा बस बस बस. राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरे जय राम. नवनीत नवनीत शरणी
राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम श्री 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 राम राम कृष्ण हरी जय राम राजा राम कृष्ण हरी जय राम राजा राम कृष्ण हरी जय राम पुंडलिक वरदा रामचरणी लक्ष लागो रे राजा रामचरणी लक्ष लागो रे राजा कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 सद्गुरुनाथ महाराज की हॅलो हॅलो आज कीर्तनाच्या निमित्ताने आपण आवाज कुठला येतोय कशामुळे हां नाही माझा बंद केला तरी येतोच आहे हॅलो हॅलो हां सद्गुरूंचा महिमा सद्गुरूंची महती किंवा गुरूंचं महत्व आपण बघणार आहोत कीर्तनाच्या नियमाप्रमाणे एक अभंग घ्यायचा आणि त्याच्या अर्थामध्ये आपण गुरूंचा महत्व आपण ऐकणार आहोत सद्गुरु वाचोनी सापडलेला सोज सद्गुरु वाचो सापडलेला सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते
माहिती पाहिजे असेल, ज्ञान पाहिजे असेल तर ते आपणाला गुरूंकडूनच मिळावं लागतं आणि गुरूंनी दिलेलं ज्ञान हेच आपणाला पुढे घेऊन जातं असं सांगणारा हा अभंग. सापडे ना सोय आपणा सारिखे, तरी ती तात्काळ आपणा सारिखे. सारिखे तरी काळ नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया लागे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी. नारदीय कीर्तन यापूर्वी कुणी ऐकलंय तुमच्यापैकी? हात वरती करा. नाही ऐकलंय ना? मग आज तुम्हाला सगळं कळेल. तुमच्यासाठी तराना पण घेऊन एक ओळ दाखवते. नारदीय कीर्तन काय प्रकारचं असतं? सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय तननरी दीन तरी तनरे ना 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 तरी तनरे ना तनरे ना तरी तनरे ना तनरे ना तननरी दीन तरी ना दे दे तुम दे 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 तन दे ना ना दे दे तुम दे 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 तन दे ना ना दे दे तुम दे 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 तन दे ना 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 तदी रन दे ना 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 तदी रन दे ना तननरी दीन तरी बन दे ना तननरी दीन तरी बन दे ना तननरी दीन तननरी दीन तननरी दीन तरी बन दे ना. श्री गुरुभ्यो नमुने सकलांसी मान्य मान्यास हरिगुण कथन करिहि शिष्या हरिहर देव संत दासास. जय जय. काय हुशार मुलं आहात तुम्ही. शाळांमध्ये आतापर्यंत कीर्तन केले ना, त्यामध्ये मला तर वाटतं तुम्हीच सगळ्यात हुशार आहात. गजर काही सांगायलाच लागत नाही आणि इतके छान सगळे बसलायत. असेच पुढचं अजून काही थोडा वेळ तुम्ही बसणार आहात, बरोबर ना? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु शिवाय ज्ञान नाही. आपण आता अभंग सांगताना तुम्हाला सांगितलं. किंबहुना आपण आज सद्गुरूंचं महात्म्य, गुरूंविषयी काय माहिती आहे, गुरु का करावेत किंवा गुरूंचं आपल्या जीवनातील काय महत्व आहे हे बघण्यासाठीच या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लहानपणापासून आपणाला गुरूंची आवश्यकता असते. नवे तर आपण सगळं शिक्षण जन्माला आल्यापासून हे गुरूंकडूनच घेत असतो. सगळ्यात पहिली गुरु आपली कोण बरं सांगा? अगदी बरोबर. सगळ्यात पहिली गुरु आई, जी आपल्याला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर पुढे कसं वागायचं, काय करायचं हे पहिलं आपल्याला आई सांगते आणि त्याप्रमाणे आपण आचरण करतो.
करताना अर्धा जरा कमी आवाज आला, म्हणजे 8वीच्यांचा जास्त असेल, 9वीच्यांचा कमी असेल आणि 10वीच्यांचा साप कमी असेल. 8वी 9वी 10वीच आहेत ना. कारण काय होतं, आपण मोठे होतो ना तसं आपणाला असं वाटतं की आपण आईपेक्षाच मोठे झालो. आणि एका वेळेला काय वाटतं की काय हे मला बोध करतायत, असं तुम्हाला पण तुमच्या मनात चालू असे ना. मी काही अंतर्ज्ञानी नाही, पण मला माहिती आता काय आता हे आम्हाला सांगणार आहे, काय बोध करणार आहेत काय माहिती. रोज तेच चालू असतं आणि आज पण हेच असं वाटत असेल. पण थोडंसं लक्षपूर्वक जर आज तुम्ही ऐकलात ना तर तुम्हाला काहीतरी विशेष ज्ञान नक्की मिळेल. 100 नव्हे 101% मिळणार. फक्त थोडं लक्ष देऊन ऐकायचं. शिक्षणापेक्षा वेगळं ज्ञान आहे, पण शिक्षणच आहे. फक्त शाळेच्या अभ्यासक्रमातलं नाहीये, थोडं वेगळं आहे, पण जे शाळेला आवश्यक आहे तेच आहे. घराकडे असणारे पालक, आई वडील, आजी आजोबा जे कोणी असतील, आणखी घरात मोठी मंडळी, आणि शाळेमध्ये आल्यावर आपणाला शिकवणारे आपले शिक्षक, हे सगळे आपले गुरुच असतात. हे आपल्याला जे सांगतात त्याप्रमाणे वागण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे, कारण त्यामध्येच आपलं हित असतं. सद्गुरु विना ज्ञान नाही, अन्यथा होणार नाही. अज्ञानी प्राणी प्रवाही वाहतची गेले. गुरूंशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि गुरु जे काही सांगतात त्याप्रमाणे आपलं आचरण किंवा आपली वागणूक तशी घडली पाहिजे. मग काय होतं, तर एक मूर्तिकार, या मूर्तिकाराला एक छान अशी गणपतीची मूर्ती करण्यासाठी ऑर्डर कुणीतरी दिलेली होती. आता गणपतीची मूर्ती करण्यासाठी तो विचार करत होता की दगडाची मूर्ती करायची असं सांगितलेलं होतं. मग आता मोठा दगड लागणार, मग छिन्नी हतोडा याने तो ठोकून त्याच्यातनं मूर्ती साकार करायची. म्हणून तो आपल्याला जो योग्य वाटेल तो दगड कुठे मिळेल म्हणून सगळीकडे शोधत शोधत फिरत होता. फिरता फिरता एका मोठ्या जंगलात आला आणि जंगलात एक भले मोठे दगड, म्हणजे शिळा म्हणाव्यात असे मोठे दगड त्याला दिसले. त्याच्यातला एक दगड त्याच्या पसंतीस पडला. म्हणजे हा छान आहे, याच्यात गणेशाची मूर्ती फार सुंदर होईल, फार सुंदर गणपती मी यामधून घडवू शकतो असं त्या मूर्तिकाराला वाटलं. कारण त्याला तशी दृष्टी होती. डोळे सगळ्यांनाच असतात, पण दृष्टी गुरु देतात बरं का. कुठल्याही गोष्टीकडे कसं बघायचं हे गुरु सांगतात. आता तुम्ही इथे बघताय कीर्तन, पण नुसतं बघून उपयोग नाही, त्याच्यातलं काय घ्यायचं हे आपल्याला गुरुंनी सांगितलेलं. तुम्हाला काही काही सूचना पण सांगितल्या असतील, तिथे शांत बसायचं, नीट ऐकायचं, हो की नाही. आणि आधीपासून तुम्हाला माहितीये की कुठे गेल्यावर काय ऐकायचं, त्याच्यातलं कसं निवडून आपण घ्यायचं. तर हा मूर्तिकाराला एक मोठा दगड पसंत पडला आणि त्याने घेतला, हातोडा छिन्नी घेतली आणि तो घाव घालायला लागला. घाव पडता पडता अचानक तो दगड रडायला लागला आणि तो आवाज या मूर्तिकाराला ऐकायला आला. आता दगड निर्जीव वस्तू आहे, हो की नाही, ती काही सजीव नाहीये. परंतु मूर्तिकाराला अनेक काळ यांच्या सहवासात राहत असल्यामुळे त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न झालेलं, त्यामुळे त्याला बहुतेक भाषा कळत असावी. तो दगड रडू लागला आणि मूर्तिकाराने विचारलं, काय रे बाबा, काय झालं. तर तो दगड म्हणाला, अरे किती जोरात मला वेदना होत आहेत, हे माझ्यावर छिन्नीचे आघात करतोयस, हे हातोडी मारतोयस, अरे मला किती त्रास होतोय, मला फार वेदना होत आहेत, कृपया मला मारू नकोस बरं. मूर्तिकार म्हणाला, अरे आता जरी तुला त्रास झाला ना तरी एका सुंदर अशा भगवंताची मूर्ती तुझ्याकडून साकार व्हायची बरं. तुला फार मोठा सन्मान मिळणार आहे, थोडं सहन कर. नाही बरं, हे मला काही सहन होणार नाही, त्यामुळे तू मला मारू नकोस. बघ नंतर वाईट वाटेल. नाही नाही, तू मला मारू नकोस. आता मूर्तिकाराला काय वाटलं, एवढी जर विनंती हा दगड करतोय तर जाऊ दे, त्याला सोडून द्यावं. म्हणून त्याने त्या दगडाला तसंच बाजूला सोडून दिलं आणि बाजूला असणारा जो दुसरा दगड होता त्याच्याजवळ तो गेला आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर पुन्हा हातोडी छिन्नी जोरजोरात सुरू झालं. आता त्या दगडाला पण थोडं त्रास झाला. तो म्हणाला, अरे मला लागतंय. पुन्हा मूर्तिकाराने समजावलं, बाबा रे तुला लागलं ना तरी याच्यात तुझं हित आहे. तुला फार मोठं एक रूप मिळणार आहे आणि जे रूप बघून सगळे तुला नमस्कार करणार आहेत.
विश्वास ठेवशील? नक्की ठेवेन, असं म्हणून तो दगड शांत राहिला. निर्जीव वस्तूने सुद्धा निर्जीव वस्तूने या मूर्तिकारावर विश्वास ठेवला आणि मूर्तिकाराने त्या हातोडे चिन्नी या सगळ्यांच्या आघाताने त्यातून एक सुंदर गणपतीची मूर्ती साकार केली. सगळे येणारे जाणारे त्याला ऑर्डर ज्यांनी दिलेली ते सगळे बघायला आले. म्हणाले, वा वा, काय किती सुंदर मूर्ती आहे, आतापर्यंत अशी मूर्ती कधी पाहिलीच नाही. आणि भलं मोठं मंदिर उभारण्यात आलं आणि त्या मंदिरामध्ये ती मूर्ती स्थानापन्न करण्यात आली. आता त्या मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे ते मंदिर सगळ्या लोकांना बोलावलं. नवीन स्थापना होती ना, नवीन मूर्तीची स्थापना म्हणून सगळ्यांना बोलवण्यात आलं. सगळे जण जमा झाले आणि आता त्या गणपतीला छान वस्त्र नेसवली, सुंदर रेशमी. तो दगड विचार करतोय अंतरात, मला आयुष्यात कोणी कधी वस्त्र दिलं नाही, आयुष्यात कधीही कोणी वस्त्र दिलं नाही, असाच पडलोय उन्हात तानात, कोणी काही विचारलं नाही. पण आज काय भाग्य आहे, मला चांगली चांगली वस्त्र देतायत. डोक्यावर मुकुट चढवला, हिरे माणिकांनी सजवलेला मुकुट, ती वस्त्र, आणि सगळे येऊन लाड करतायत मूर्तीचे. स्नान घातलं. आपण घराकडे बघता ना तुम्ही पूजेला, स्नान देवाला चंदनाचं काय काय लाड असतात सगळे. आणि ते सगळं झाल्यानंतर हार वाहिले गळ्यामध्ये, सुंदर सुंदर फुलं समोर आणून ठेवली. आणि जो दगड असं म्हणत होता ना की मला नको, मला त्रास होतोय, माझ्यावर तू चिन्नीचा आघात करू नको, मला हातोडा मारू नको, त्या दगडाला त्या मंदिराच्या बाहेर पाय चढून जिथे येतात ना पायरीवर, त्याच्या खाली काहीतरी आधार पाहिजे म्हणून त्या दगडाला तिथे आणून बसवला. येणारे जाणारे लोक त्या दगडावर पाय ठेवून मग पायरीवर चढत होते. आता हा दगड ज्याला मूर्तिकार सांगत होता, अरे मी आज तुझ्यावर जरी आघात केले ना, मी आज तुला जरी फटकवलं ना, तरी ते चांगल्यासाठी आहे बरं. तुला फार पुढे मोठा सन्मान मिळणार आहे. आज थोडा त्रास होईल, वाईट वाटेल, मला का सरांनी मारलं, मलाच का ओरडलं मॅडमनी सगळ्यांसमोर, मलाच का टीचर रागवतात, बाकी कुणाला रागवत नाही. पण त्याच्यामध्ये इतकं मोठं हित आहे की ज्याच्यावर आघात झाला त्याला एवढा मोठा सन्मान मिळाला. मुलांनो, या गोष्टीतून काय घ्यायचं, तो आतमधला दगड याला सांगत होता, तो मूर्तिकार म्हणजे गुरु प्रमाणे होता. तो गुरु होता, तो आपल्याला आकार देत होता. पण तो आकार देत असताना, आई जाऊन तक्रार कर, सांग टीचरना मला मारायचं नाही म्हणून, बाबा सांगा मला हात लावायचं नाही, मला आवडणार नाही, मला मारलं तर मला वाईट वाटतं, मी नाही अभ्यास करणार. मग शिक्षक पण म्हणतात, जाऊ दे, तुझ्या कर्माचा तू नाही अभ्यास करायचा ना कर, तुला आहे पुढे भविष्य. असं मूर्तिकाराने केलं. तेव्हा त्या दगडाला ज्याने ऐकलं नाही त्याला बाहेर राहावं लागलं, आणि ज्याने गुरूंचं ऐकलं त्याचं भाग्य उजळलं. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून गुरु काय सांगतात, आपले शिक्षक काय सांगतात, त्याच्यावर आपण दृढ विश्वास ठेवायचा. जरी ओरडलं ना तरी आपल्या चांगल्यासाठीच आहे, रागावले ना तरी आपल्या चांगल्यासाठीच आहे. कारण थोडीशी ताकद राग झेलण्याची पण आली पाहिजे. आज आपण आजूबाजूला बघतोय, थोडंसं सिग्नलला कुणीतरी पुढे जात असला, थांब जरा असं म्हटलं तरी लोक भांडायला लागतात, वाद होतात. कारण दुसऱ्याकडून आपल्याला ओरडून घ्यायची सवयच नाही. असं चालेल का बाळांनो? नाही चालणार. कुणी काही ओरडलं तरी आपल्यामध्ये क्षमता पाहिजे, म्हणजे नको तिथे सहन पण नाही करायचं. पण जिथे गरज आहे तिथे शांत राहून काम भागणार आहे ना, मग आपण शांत राहूया. गरज असलं तर सॉरी पण म्हणूया, ठीक आहे. एकदा सॉरी, चुकलो म्हणून जर वाद संपणार असतील तर काय हरकत आहे. पण समोरचा जर अपराध करत असेल तर तिथे सॉरी म्हणून चालणार नाही. तिथे मात्र ठकासी ठक, खटनटासी खटनट, तिथे आपल्याला एकाशी दोन हात. मग ही दृष्टी कोण देतं? तर गुरु देतात. गुरु आपल्याला, शिक्षक शिकवतात कसं वागलं पाहिजे. गुरु वीण कोण मज दाता, गुरु पिता गुरु गीत माता, गुरु वीण कोण मज दाता.
कोण मर्यादा गुरु पिता गुरु गीत माता गुरु विना कोण मर्यादा गुरु पिता निशिदिन दत्ता मी आठविते निशिदिन दत्ता मी आठविते गुरु विना कोण मजत राहता गुरु पिता गुरु हीच माता. गुरूंशिवाय ज्ञान होत नाही. शिक्षक तुम्ही शाळेत आलात की नाही, इथे आलात की तुमचे इथे आई वडील भावंड सगळं काही कोण असतं, दुखलं खुपलं काय झालं तर कोण बघतं, शिक्षकच बघतात की नाही. म्हणून शिक्षक जे आपल्याला सांगतात गुरूंचं महत्व आपण बघतोय बरं. शिक्षक तुम्हाला आम्हाला जे सांगतात त्यावर आपण 100% विश्वास ठेवला की आपण धन्य होऊन जातो. जीवनात आपल्याला जे मिळायचं ते आपल्याला मिळतं, परंतु त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, शिक्षक जे सांगतात आई वडील जे सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. अजून एक छोटी गोष्ट सांगते म्हणजे तुमचा विश्वास दृढ होईल. 3 इंजिनियर मित्र म्हणजे 3 मित्र इंजिनियर झाले किंवा 3 इंजिनियर मित्र होते, कसं पण वाटतं, मराठी भाषा आहे ना. तर हे 3 मित्र इंजिनियर झाले पण बाळांना नोकरीच मिळेना, असं होतं ना. आपल्याला माहिती आहे आजूबाजूला की काही जण खूप शिकले तरी लगेच नोकरी मिळत नाही. काय करायचं, बरेच जण फ्रस्ट्रेट होतात, टेन्शन मध्ये येतात, काय करायचं कळत नाही. म्हणून आपल्या पाठीशी आपल्याला ज्ञान देणारे दृष्टी देणारे गुरु पाहिजेत. का, कोणत्याही संकटात डगमगायचं नाही. 10वी आली बापरे आता मी काय करू, टेन्शन नाही घ्यायचं, अभ्यास करायचा, आपल्या हातात आहे ना सोल्युशन. काळजी कशाला करायची, कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन उपाय हा तुमच्या आमच्या समोर असतो, पण आपण तो बघत नाही. आणि दिसला नाही तर आपल्या शिक्षकांना विचारायचा, आवाज येतोय की नाही पाठी, सगळ्यांना येतोय ना. हा, तर हे 3 इंजिनियर मित्र ताड कसा परत जरा वाकडे वाकडे झाले. म्हणजे मला कसं वाटतं की शाळेतलीच मुलं बसली आहेत, नाहीतर असं तुम्ही वाकून बसलात तर वाटतं की वयस्कर लोक सगळे बसलेत की काय. हा, ताट बसले की बसताना ताट आणि वागताना नम्रतेने. हा, बसताना ताट बसायचं आणि वागताना मात्र नम्र वागायचं. तर हे 3 मित्र बिचारे नोकरीसाठी सगळीकडे फिरत होते आणि नोकरी मिळेना म्हणून त्यांना फार वाईट वाटलं आणि एकमेकांशी बोलू लागले, काय करूया रे काय करूया. तर एक म्हणाला जाऊ देत, आता जे मिळेल ते काम करायचं पण पैसे कमवायचे. एक शिक्षण झालं की घरातले पण ओरडतात ना, अरे किती दिवस आमच्यावर, किती दिवस तुला आम्ही पोसायचंय, आता स्वतः कमव काहीतरी. तसं घरातले पण पाठीस लागले. म्हटल्यावर या तिघांनी विचार केला काय करावं. तर एके ठिकाणी एक बिल्डर त्यांना दिसला. मोठा बिल्डर होता, खूप मोठे प्लॉट मोठे बंगले बांधायचा, बिल्डिंग बांधायचा, मंदिर देवस्थानं मोठी बांधायचा. असा त्या बिल्डरला त्यांनी बघितलं आणि त्या बिल्डरकडे तिघे गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला नोकरी मिळेल का, आम्हाला काहीतरी काम पाहिजे.
तर म्हणजे तुमचं शिक्षण जरा सुटाफुटा ते चांगले दिसत आहे आणि चेहऱ्यावरून पण शिकलेले वाटतंय. हो म्हणाले, आम्ही तिघं इंजिनियर झालेलो. इंजिनियर झालाय आणि माझ्याकडे काम बघायला म्हणाले, इंजिनियरला देण्यासारखं असं तुमच्या पात्रतेचं काम माझ्याकडे नाही. म्हणाले, कुठलंही काम द्या पण काम द्या, दिवसाला काहीतरी मिळाले पाहिजे असं काहीतरी काम. म्हणजे काम आहे पण तुमच्या पात्रतेचं नाहीये. नाही, आम्हाला सांगा, आम्ही काहीही करू. मग ते बिल्डर म्हणाले, एक मोठं एक प्रार्थनाचं ठिकाण, एक मंदिर मला एक मोठं बांधायचं एक कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. तिथे कामगार लोक पाहिजेत, तर तुम्ही काम कराल का? कामगार म्हणून जे काम पडेल ते करायचं. कुठे काय दगड फोडायचं असेल, कुठे विटा लावायचे असतील, काय जे असेल ते. ठीक आहे म्हणाले, काय करणार आता, काय इलाज नाही म्हणाले. तुम्ही जे सांगाल, दगड फोडायला सांगितलं तरी फोडू. ठीक आहे म्हणाले. मग एकाला तू या साईडला काम कर, तू पुढच्या साईडवर जा, तू पुढच्या साईडवर जा, असं म्हणून तिघांना काम नेमून दिलं. तिघं जण काम करतायत, कोण विटा लावतायत, कोण आणि दगड फोडतायत, काय जे काम. आणि दिवसाला काय जे मिळायचे 200-500 रुपये बिचारे इंजिनियर. पण माणसावर कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही बरं बाळांनो. लक्षात ठेवा, आपण कधीतरी आपल्याकडे खूप पैसे असतील, कधीतरी आपल्याकडे पैसेच नसतील, कधीतरी आपल्याकडे बरंच काही वस्तू, शाळेत द्यायला भरपूर पुस्तकं, भरपूर वह्या, नवीन कंपास, नवीन दप्तर, पण कधीतरी आई वडील म्हणतील आज नाही येत बरं, आज आपल्याकडे एवढेच आहेत, आज गेल्या वर्षीचंच दप्तर वापर, आज 2 वर्षापूर्वीचाच रेनकोट घालायचा आहे तुला. मग त्यावेळी नाही, मला नवीनच हवा, मला असंच हवं. जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीमध्ये आनंदाने राहता आलं पाहिजे. प्रभू रामचंद्र वनवासात गेले, माहितीये ना सगळ्यांना? हा, शाबासा हुशार मुलात, मला फार आवडलं. माहिती हो म्हणाले म्हणजे माहितीये. वनवासात गेले तरी दुःख नाही झालं. रामचंद्रांना राज्याभिषेक होणार होता. आपल्याला गोष्ट माहिती असेल, नसेल तर माहित करून घ्यायची. का? कारण ह्या गोष्टी ऐकूनच शिवाजी महाराज घडले बरं. लक्षात घ्या, मध्यम लावा. शिवाजी महाराज रामाच्या, कृष्णाच्या कथा ऐकूनच मोठे झाले. त्यामुळे जर शिवाजी महाराजांनी त्या कथा ऐकल्या असतील तर तुम्हाला ऐकल्याच पाहिजे. काय कथा होत्या? आता मूळ कथा काय सुरू आहे इंजिनियरची ती लक्षात ठेवायची, मला आठवण करायची नाही तर मी विसरेन. ज्यावेळी शिवाजी महाराजांना जिजामातेने पाळण्यात घातलं तेव्हा पाळणा घेताना तुमच्या आमच्या घरी लागणारी गाणी, आणि जिजामाता कुठला पाळणा म्हणते? श्रीरामाने रावण लढिला वधूनी, श्रीरामाने रावण लढिला वधूनी, वानरा वीर बनवूनी, वानरा पाळणा हलवते जिजामाता आणि उपदेश करते छोट्याशा पाळण्यात असणाऱ्या शिवाला. वानरा वीर बनवूनी, घे स्वतंत्रता कौसारी पासोनी, गोविंद गोप जमवूनी, गोविंद गोप जमवूनी. चालू ठेवा. काय सांगितलंय? जसं रामाने रावणाचा वध केला, वानरांना वीर केलंय. आपण म्हणतो हे माकडासारखा काय वाटत, अशा माकडांना वीर केलं रामाने. कंसाचा वध करण्यासाठी गोपाळ कृष्णाने गोपजनांना एकत्र केलं. ही कथा जिजामाता शिवाला पाळण्यात सांगते. तू तसा वीर होशील का, तू तसा वीर होशील का, तलवार करी धरशील का, तलवार करी धरशील का, रणी वधावया देश शत्रूंचा मेळा, रणी वधावया देश शत्रूंचा मेळा, सुंदरा निज वेल्हाळा, सुंदरा निज वेल्हाळा, सुंदरा निज वेल्हाळा.
त्यांच्यासारखा तू वीर होशील? तू तसा वीर होशील का? तलवार करी धरशील का? हातात तलवार धरशील? कशासाठी? आपसात भांडण करायला नव्हे. तुझी जमीन माझी जमीन, माझं काय तुझं काय, त्याच्यासाठी नव्हे. तलवार करी धरशील का? रणी वधावया, रणांगणात रणी वधावया देश शत्रूंचा. देशाच्या हिताला बाधक ठरणारे जे शत्रू आहेत त्यांचा वध करण्यासाठी रणी वधावया देश शत्रूंचा मेळा सुंदरा निज निज वेल्हाळा. काय उपदेश केलाय आईने? कुठल्या शहरी काय आज स्पर्धा आहे कुठली धावण्याची? हळू धाव. कसं सांगून चालेल का? धावण्याची स्पर्धा आहे, हा सावकाश धावा असं नाही, धाव जोरात. काय होईल? पडलं धोपरं फुटतील, फुटू दे धोपरं फुटतील तर काय, जास्तीत जास्त काय हळद लावायची तेल लावायचं झालं, होईल बरं, हो की नाही? खरं आपल्याला वीर बनायचंय. बाळांनो लक्षात घ्या, एक राक्षस आपल्या घरात राहतो, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या. एक मोठा राक्षस आहे, त्या राक्षसाला जवळ करू नका. बरं, मी काय म्हणते ते लक्ष देऊ नये का? हा, एक मोठा राक्षस आहे. कोण माहितीये का? ज्याला 2 शिंग वगैरे काय नाहीये. मोबाईल. हा मोबाईल मोठी माणसं त्यांच्या कामासाठी वापरतात. त्यामुळे त्यांना विचारू नका तुम्ही का वापरता म्हणून. त्यांची वय झाली आहे, ते 40च्या पुढे गेले, ते 30च्या पुढे, त्यांचं त्यांनी सेट केलंय आयुष्य. तुम्हाला आता हा वापरायचा नाहीये. तुम्ही जर हा आता वापरलात तर जे आता गरजेचं नाहीये ते बघाल, ते कराल, आणि जे गरजेचं आहे ते बाजूला टाकाल आणि आयुष्यात सगळं विसरून जाल. जर तुम्हाला शत्रूंशी लढायचं असेल, संकटांवर मात करायची असेल तर तुम्हाला गुगल सांगणार नाही. गुरूंनी, शिक्षकांनी, आई वडिलांनी जे शौर्य शिकवलं आहे तेच तिथे उपयोगी पडणार. हे जेनझी वगैरे आता जे सगळं चाललंय ना, मला तर वाटतं की कधी कधी कमकुवत आहे ह्याच्यातली काही पिढी. थोडेसे मार्क कमी पडले, काही गोष्टी झाल्या तर कशासाठी आत्महत्या करायची? हा, चुकलं तर मला क्षमा करा, पण माझं हे म्हणणं पटतंय का बघा. आत्महत्या करणं हा उपयोग कुठल्यावरचा पर्याय असू शकतो का? एवढंच मला सांगा. काहीही जरी घडलं जीवनात, कितीही मोठं संकट आलं तरी त्याच्यावर आत्महत्या करणं हा उपाय होऊ शकतच नाही. त्याच्यावर काय आपल्याला करता येईल हा विचार करायचा. म्हणजे काही जण चांगले आहेत, पण काही जण असा विचार करणारे कमकुवत आहेत. आणि असं कमकुवत हृदय तुम्हाला आम्हाला बनवायचं नाही. आपल्याला शिवाजी महाराजांसारखं व्हायचंय, आपल्याला विवेकानंदांसारखं व्हायचंय ना सगळ्यांना. बळकट व्हायचंय, लोकमान्य टिळक, सावरकर, भगतसिंग या सगळ्यांसारखं तुम्हा आम्हाला व्हायचंय. असं व्हायचं असेल तर तुम्हा आम्हाला काय करायला पाहिजे? आधी मन बळकट करायला पाहिजे. आणि ते करायचं असेल तर गुरूंचं ऐकावं लागेल. आणि हा जो शत्रू आहे ना घरात, मोबाईल, त्याला हात सुद्धा लावू नका. लांब, 4 हात लांब राहा त्याच्यापासून. तो तुमचं नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. इथे उभं राहून सांगते बाळांनो, ही नारदाची गादी असं म्हणतात. कीर्तनकार जिथे उभा असतो ना त्याला नारदाची गादी असं म्हणतात. जे नारद कधीही असत्य प्रतिपादन करत नाही, कधीही खोटं बोलत नाही. त्यामुळे त्या गादीवर उभं आहे, खोटं बोलून चालणार नाही. त्यामुळे मोबाईल हा आपला शत्रू आहे. आई वडिलांनी सांगितलं मोबाईल बाजूला ठेव, की उलट उत्तर तुम्ही का वापरता असं विचारायचं नाही, तो बाजूला ठेवायचा. कारण आपलं त्याच्यातच हित आहे. कुठली गोष्ट सुरू होती आपली? शाबास, ये बात. इंजिनियर. आणि ते काम इंजिनियर होते, पण बिचारे काय काम करतायत? कामगारांचं. आणि ते काम करायला लागले. आणि तिथे त्यावेळी एक वृद्ध गृहस्थ तिथे आला. आणि एक साईट, दुसरी साईट आणि तिसरी साईट अशा साईट चालू होत्या. तिथे तो पहिल्या साईटवर जो इंजिनियर असा काहीतरी काम फोडत होता, काहीतरी करत होता, त्याच्याकडे आला. आणि तो वृद्ध त्याने विचारलं की काय करताय, काय तुम्ही करताय, आणि तुमचं शिक्षण काय झालंय? तर मला काय सांगू माझी वाईट अवस्था, माझं भाग्य फोडतोय भाग्य. फार फार वाईट दिवस आहेत. एवढा इंजिनियर झालो, एवढा शिकलो, एवढे खर्च करून शिक्षण घेतलं, पण काय उपयोग? हे असलं काम माझ्या पदरी आलं, कधी दिवस बदलणार कोण जाणे. आणि असा कंटाळून काम करत होता. ठीक आहे म्हणाले, बदलतील दिवस. वृद्ध पुढे गेला. दुसऱ्या साईडवर तो दुसरा इंजिनियर, तो पण असंच काहीतरी काम करत होता. या वृद्ध गृहस्थाने विचारलं काय करतोयस, काय झालं? म्हणाला काय सांगू,
खरं तर हे काम चांगलं मी करतोय, काहीच पैसे न मिळण्यापेक्षा थोडे तरी मिळतात, पण भाग्य कधी उजळेल हे कळत नाही. पण तरी पण मी विश्वास ठेवलाय, कधीतरी माझं चांगलं होईल 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 बरं चांगलं. पुढे तिसऱ्या साईटवर गेला आणि तिथे जो तो इंजिनियर काम करत होता त्याला विचारलं, तू काय करतोयस? म्हणाले, काय माझं भाग्य सांगू, आज अनेक लोकांना काम नाहीये पण मी आज काम करतोय हे महत्वाचं आहे. आणि हे जे काम आहे ना ते मी अत्यंत मनापासून करणार आहे. जे काम करेन ते काम मनापासून करून त्याच्यामध्ये मी टॉपला जाणार. कुठलं काम आपण करणार हे आपल्याला माहित नसतं. कोणतंही काम का असे ना ते मनापासून करायचं. आज मी विद्यार्थी आहे ना, आज मी अभ्यास करायचं काम करणार. मी आज घरी आईला मदत करतोय ना, मग मी आईला पूर्णपणे मनापासून मदत करणार. मी कुठल्या तरी धार्मिक कार्यात सहभागी झालोय ना, मी तिथे पूर्ण मनापासून माझे 100%. कुठलं तरी सामाजिक कार्य सुरू आहे, आता 15 ऑगस्ट जवळ आलं, तिथे तुम्हाला शिक्षक सांगतील काय काय करायचं. माझं देशकार्य आहे, माझं देशावर किती प्रेम आहे हे मी रोज दाखवलं पाहिजे, त्या दिवशी तर जास्तच दाखवलं पाहिजे. मनापासून मी काम करणार. हे सगळं हा इंजिनियर बोलत होता. या वृद्धाने ऐकलं आणि आनंद वाटला. म्हणाले, काय विचार आहेत याचे, किती कोणी शिकवलं? म्हणाले, माझ्या गुरूंनी सांगितलंय डगमगायचं नाही कधी. कोणतीही परिस्थिती आपत्ती आली तरी कधीही डगमगायचं नाही. जे काम माझ्या वाट्याला आलंय ना ते मनापासून करायचं. हा वृद्ध हसला, पुढे निघून गेला. तो वृद्ध नव्हता, तो कॉन्ट्रॅक्टर होता, रूप घेऊन आलेला जरा बघण्यासाठी यांचं काय आहे. आणि या कॉन्ट्रॅक्टरने या तिघांना बोलावलं. त्या जो काहीच काम करत नव्हता ना, म्हणजे काम करत होता पण मनापासून करत नव्हता, त्याला तिथेच त्याच पोस्टला ठेवलं. दुसरा होता त्याला मॅनेजर केलं आणि तिसऱ्याला आपला पार्टनर म्हणून केलं. पार्टनर, आपल्या हिश्श्यातला अर्धा भाग त्याला दिला. तिघे जवळ आले आणि म्हणाले, असं तिघांना का तुम्ही भेदभाव का केला, याला का पार्टनर करून घेतलात, याला का एवढं मोठं मान दिलात? म्हणाले, याला का मान दिला कारण हा आता एक कळलंय की तो जिथे जाईल त्या कामाचं सोनं करेल. त्याला जे काम त्याच्या नशिबाने येणार ना ते तो मनापासून करणार आणि उत्तमच करणार. म्हणून मी त्याला तिथे माझा सहभाग म्हणजे माझा भागीदारी दिलेली आहे आणि माझा पार्टनर म्हणून मी त्याला घेतलेला आहे. बाळांनो, या सगळ्या गोष्टीतून काय शिकायचं, काय बोध घ्यायचा? तर आपल्याला, तुम्ही आता लहान आहात ना, आता अजून तुमचं घडण व्हायची आहे, चालू आहे आता जडणघडण, आपल्याला कळतंय. अजून नीटसं कळत नाही चांगलं काय वाईट आहे, वाईट काय. पण हे कळण्याची दृष्टी, डोळ्याला दृष्टी सगळ्यांना आहे, डोळ्याने सगळे बघताय, पण बघताना कसं बघायचं ही दृष्टी हे जे गुरुजन वर्ग बसलेत ना हे तुम्हाला देणार आहे. आणि ती देत असताना तुम्ही मनापासून घ्यायचे, ते पूर्ण मनापासून देत आहेत. जसं पाऊस सगळीकडे पडतो की नाही, समजा मी तुम्हाला सांगितलं, समजा की जा रे पावसाचं पाणी घेऊन या. कुणी तांब्या घेतल्या, कुणी बादली घेतली, कुणी हंडा घेतला, कुणी आणि काय घेतलं, कुणी वॉटर बॅग मध्ये छोटंसं बाटली घेऊन गेलं आणि सगळे आले. आणि मी जर विचारलं कोणी किती पाणी आणलंय, तर एखाद्याकडे जास्त असेल, एखाद्याकडे कमी असेल. आता मला सांगा, देणाऱ्याची चुकी का घेणाऱ्याची चूक? घेणाऱ्याची चूक. देणारा भरपूर देतोय पण घेताना तुम्ही घेतलं नाही ना. तसं शिक्षक तुम्हाला मनापासून सगळं देत आहेत, पण तुम्ही जर घेत नसाल ना तर शिक्षकाला पण शिकायला मजा नाहीये. आता तुम्ही छान ऐकताय ना म्हणून मला बोलायला छान वाटतं, पण तुम्ही ऐकलातच नाही तर मी कसं बोलणार? त्यामुळे आपणाला जर छान वागायचं असेल, आपलं भाग्य वाढवायचं असेल, एक सुजाण नागरिक भारताचा, आपल्या देशाचं नाव मोठं करायचं असेल, देशाचं, लांबची गोष्ट आहे, शाळेचं केलं तरी खूप झालं. आधी शाळेचं, मग देशाचं, मग हळूहळू गावाचं, आई वडिलांचं, या सगळ्या गोष्टी आहेत. हे जर करायचं असेल तर तुम्हाला जीवनात गुरूंचं ऐकावंच लागतं. सगळ्यांना गुरु मानावे लागले. राम प्रत्यक्ष भगवंताला वशिष्ठांना शरण जावं लागलं. विश्वामित्रांच्या सोबत जेव्हा प्रभू रामचंद्र गेले तेव्हा जंगलात कसं राहायचं, कमी अन्न असेल तर आपला जीव व्यवस्थित ठेवण्यासाठी कुठले फळं खायची हे विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना आधी शिकवलेलं होतं. मग ते उपयोगी कुठे आलं? वनवासात गेल्यावर. तिथे काही सगळे टिफिन, पिकनिक नव्हती ती सगळं घेऊन जायला. कुठल्या वस्त्रावर कसं राहायचं, काय केलं पाहिजे, कुठला वरून समोरून संकट आलं की त्याला 2 हात कसे करायचे हे गुरूंनी शिकवलेलं होतं. त्यामुळे शिकता आलं, त्यामुळे त्याचप्रमाणे वागणूक करता आली, आचरण झालं.
थोडक्यात तुम्हा आम्हाला जर चांगलं व्हायचं असेल, तुम्ही कितीही मोठे झालात, हुशार असलात आणि चांगला माणूस म्हणून राहिलात नाही, तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही, बरं का? एक चांगली व्यक्ती व्हायचं असेल तर तुम्हाला गुरूंचं म्हणजे गुरु समान असणाऱ्या आईचं, गुरु समान असणाऱ्या वडिलांचं, गुरु समान असणाऱ्या वडीलधारी सगळ्या माणसांचं आणि गुरु समान असणाऱ्या शिक्षकांचं आणि पुढे मोठे होऊन जे तुम्ही आध्यात्मिक गुरु कोण जे कराल, तुमचा आदर्श जे कोणी असेल ते अगदी कोणीही बाबासाहेब आंबेडकरांपासून कोणी तुम्हाला जे आदर्श वाटतात त्यांची जीवनशैली बघायचा, तो आदर्श आपल्या समोर ठेवायचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्की जीवनात आपण यशस्वी होऊ. एक 7-8 मिनिटाची पूर्वरंग संपलाय, हाराची वेळ झाली आहे. एक 7-8 मिनिटात गोष्ट सांगून आपलं कीर्तन संपणार आहे. चालेल ना? चांगलं वाटतंय ना? कंटाळा आलाय? शाबास. नाही म्हटलात बरं झाला, कारण तुम्ही हो म्हटलात तरी मला 10 मिनिटं बोलणारच होते. पंढरीनाथ महाराज की वा. मूळ अभंगाला परत घेते, पूर्वरंगाला इथे हाराची वेळ झाली आहे. पूर्वरंगाला विराम देते. कुठलंही ज्ञान असेल ना बाळांनो, ही पेटी वाजवायची असेल तरी काकांना भरपूर प्रॅक्टिस करायला लागली, शिकायला लागलं. तबला वाजवायचा असेल तरी या दादाला त्यामधलं शिक्षण घ्यावं लागलं. इथे कीर्तनाला उभं राहायचं असेल तरी अनेक शिक्षणाशिवाय पर्याय नाही ना. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोल, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोल, सद्गुरु वाचोनी धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी हाताचे टाळ आणि कीर्तनाच्या नियमाप्रमाणे भगवंताचं नामस्मरण. आत्ताच आषाढी झाली आहे, हो ना? दिंडी वगैरे निघालेली आहे, शाळेत पालखी झालं ना सगळं? जय जय विठोबा रखुमाईचा गजर मोठ्याने करायचा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.